गड किल्ले फिरायला मजा वाटते, पण हालत पण थोडीच खराब होते. कसं चालायला लागते बघा. नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेले कलावंती गड बघण्यासाठी आणि सर्वात खतरनाक गड असा बोलला जाणार कलावंती गड आहे आणि तो आज आपण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवतो कसं गड आहे ते. आपण आता गड चढायला सुरुवात केलेली आहे आणि बघू शकता आपल्या पुढे काही पोरं चालले ग्रुप वगैरे. रस्ता तर असा आहे सध्या, पुढे गेलं समजेल कसा रस्ता आहे कसा नाही ते. पण अजून तरी जो रस्ता आहे पूर्ण चढाचा भाग आहे, दमता लागणार आहे. बघू आता पुढे गेला. थोडं आपण पुढे आलो ना तर गडावर जाताना काही तिथं सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचना वाचून आपल्याला इथं वरती जो गड दिसतो सुरका, इथं आपल्याला जायचे. तर झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, मग थोडी पब्लिक दिसते आपल्याला. इथं आपल्याला जायचं आहे. अजून आपण भरपूर लांब आहेत, हसते हसते जाऊ. व्हिडिओ जरा कंटिन्यू करा. अजून थोडं पुढे आलो ना तर रस्ता आहे ना असं बघा, पूर्ण दगडातला रस्ता दिसतोय. अशा रस्त्याचा चालायला त्रास होतो, पायाला ग्रीप भेटत नाही चांगलं. रस्ता असा पार करून जायचे, पण रस्ता भरपूर मोठा आहे. अजून तरी काही रिस्की वाटत नाही कुठे आपल्याला, पण जसं वरती जाऊ त्यामध्ये समजेल, कारण की रस्ता तर खूप मोठा आहे. हे काही लोक गाड्या पण आणून ठेवलेल्या आहेत, पण जास्त वरती गाडी जाणार नाही कारण की रस्ता खराब भरपूर मोठे दगडी आहेत. जसं आपण अजून थोडं पुढे येतो ना, एक बघा प्रबलगड आई स्टॉल म्हणून एक स्टॉल आहे. स्टॉलची इथे बघा कसा दगडामध्ये एक प्रबलगड म्हणून नाव लिहिलेलं आहे. एकदम भारी वाटतं, मस्त सफेद दगडीमध्ये केलेलं आहे पूर्ण. तो बघा कोणता आर्किटेक्चर वगैरे आला नाही इथे, स्थानिक लोक आहेत काहीच केलेलं आहे, पण मस्त आहे. इथे दगडावर पण नाव लिहिलेलं आहे, कलावंती दुर्ग आणि प्रबलगड. गड मला वाटतं असं फिरून जायचं वाटतं आपल्याला. असं आता पुढे गेल्यावर आपल्याला समजेल कसं काय ते. थोडा पुढे आलो ना हा रस्ता जातोय, म्हणजे बाजूला एक हा पण एक शॉर्टकट रस्ता आहे. तर आपण इकडनं जातो कारण की तिकडनं उलटा फिरून जावं लागणार आपल्याला. आपल्याला कसं जेवढा लवकर जाताना वरती तो प्रयत्न करायचे, त्यामुळे शॉर्टकट जेवढे रस्ते भेटतील तेवढा त्यांचा वापर करू आपण आणि जाऊ. रस्ता काय शॉर्टकट रस्ता एवढा हे नाही, म्हणजे हा जंगलातला रस्ता आहे पण रिस्की वगैरे नाही. तर ठीक आहे, रस्ता पण खराब पण नाही एवढा. तर याच रस्त्याने आपण जाऊ पटापट, कारण की असं फिरून जायला आपल्याला इथे 10-15 मिनिटं लागतील. तर इथं आपल्याला 2 मिनिटांमध्ये येऊ. बघा ते दिसतात का पोरं बसलेले, तर हा फायदा होईल आपला एक. हे बघा आता हा रस्ता होता मोठा, नंतर पुढे आता रस्ता बारीक होत जातो. बारीक होत गेल्यामुळे आता थोडा इकडनं जर आता ट्रेक स्टार्ट होते आपली. आणि असं बोलला तर हा रस्ता आहे ना आतापर्यंत इझीच भेटलाय, पण कसं आहे जिथं आपण पार्किंग लावतो, गाडी पार्किंग करतो ना, तिथनं पूर्ण आपल्याला ट्रेकच स्टार्ट होतो, कारण की चढावा भाग लागतो तिथनं पूर्ण. रस्ता जरी इझी असला तरी पण त्रास तर होणार आहे. आणि एक सांगायचं राहिलं, खाली इथं गाडीची पार्किंग घेतली जाते. आपण बाईक आणली होती, बाईकचे 30 रुपये घेतलेत. बाकी 4 व्हीलर बसेस वगैरे किती घेतात ते केवढे आयडिया नाही, पण पार्किंग भरावी लागणार तुम्हाला. बघा वरती आला थोडं आपल्याला हॉटेल पण दिसतं बघायला इथे थोड्यावरती. मागचा व्ह्यू बघ भारी. आपण ना थोडं पुढे आलो का बघा आपल्याला अजून एक हॉटेल लागतो इथं मागे, आणि हॉटेलची जागा मस्त भारी आणि रिलॅक्स होण्यासाठी पण दिलेला एक एंटरटेनमेंट म्हणून. जर दम वगैरे राहिला तेव्हा रिलॅक्स होऊ शकतो. आणि हॉटेल वगैरे आहे, तर कोणा काय लिंबू सरबत वगैरे घ्यायचं असेल तर घ्या इकडनं.
जेवणा वगैरेची सोय पण होऊन जाईल इकडे सांगितलं तर. भरपूर लोक आहेत बघा. आणि आपण झालो लेट. आपण गेलेले 8:30 वाजता चढायला सुरुवात केलेली आहे आणि काही लोक 8:30ला आपल्याला खाली पायथ्याला भेटले आहेत. म्हणजे आपण एवढं लेट झालेलो आहे त्या हिशोबाने झालं. काही कांतर आपण पुढे आल्यानंतर ना आपल्याला बघा इथे आहे ना बजरंग बली आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते इथे. आपण जवळ जाऊन बघू जरा. म्हणजे काय कांतर म्हणजे कसं आहे मोस्टली गड चढल्यानंतर आपल्याला बघायला भेटते. 70 ते 80% गड चढून झाल्यानंतर बघायला भेटते आपल्याला. आता मग थोडासा सुलका दिसतोय म्हणजे असं मला वाटतं की गडात जवळ आलेला असेल. काही आपल्याला अंदाज नाही पण जो गडाचा स्ट्रक्चर दिसतो त्या हिशोबाने असं वाटतंय का आपण पोहोचलेलोच आहे. तर आपण जरा जवळ जाऊन बघू चला तिथे. हे बघा जवळ झालो आपण तिथे आणि समोरच भेटतं आपल्याला बघायला गणपती बाप्पाची मूर्ती आणि बजरंग बलीची मूर्ती पुढे दगडामध्ये कोरलेली. आणि बघा साईडला पण काहीतरी दिसते शेंदूर लावलेलं इथे. ते काय समजून येत नाही पण ही मूर्ती बघा बजरंग बलीची उभ्यातली मूर्ती. आणि आज रस्त्याने आपल्याला वरती जायचे. मला इथलं आता दर्शन झालं आपलं. आता आपण इथं पुढे जाऊ. हे बघा आपल्याला वाटत आपण 70 ते 80% आलेलो आहे पण असं काय नाही. हे बघा अजून एवढं वरती चढायचं आपल्याला. म्हणजे अजून 1 तासाच्या वरतीच आपला टाइम लागणार आहे. म्हणजे इथेच आपले ओप संपलेले आहेत. वाटत होता का जाऊ लवकर पण नाही तसं आलं. पण तेवढ्यासाठी आपण सध्या इथं लिंबू पाणी पिलो आणि काकडी खाल्ली मस्त की जरा एनर्जी आली बॉडीमध्ये. तेव्हा जरा बरं वाटलं. आता पटापट जाऊ. थोडा वरती आलो ना अजून भारी व्ह्यू वाटतो बघा. वरती ना हॉटेल आहे आणि हाच किल्ला आहे. आपल्याला इथे जायचे किल्ल्यावरती. साईडला तटबंदी दिसते पूर्ण पटारी भारी आहे मस्त की. भारी एरिया मस्त की एक नंबर वाटतोय वरती आलो इथं. थोडं ऊन तर आहे जास्त पण भारी आहे. जाऊ इथनं. हे बघा आता आपण आहे ना माची प्रबळ गावाला. इथे बघा एक बोर्ड लावले. इकडे एक रस्ता आणि इकडे एक रस्ता आहे. लेफ्ट मारून माची प्रबळ गावातून आपल्याला जायचे. तिकडनं दुसरा रस्ता होतोय तो कुठे जातो माहित नाही पण जिथं लावलेला आहे बोर्ड त्या बोर्डच्या साह्यानेच आपण माची प्रबळकडे लेफ्ट मारून निघतोय. सध्या आपण ना माची प्रबळ गावातच आहे. गावातून ना गडाचा असा सुंदर असा रूप दिसतो बघा. हा गड आपल्याला जायचे इथे. हा माची प्रबळ गाव आहे. एवढा उंचावरचे गाव आहे आणि ह्या लोकांचा इकडनंच म्हणजे येणे जाणं असतं खाली गावांच्या मध्ये. आणि इकडनंच जाऊ आपण आता मस्ती जायचे. हे बघा आपण ना माची प्रबळ गावामध्ये आहेत. त्या गावामध्ये पुढे आलो ना आपल्याला एक बोर्ड दिसतो प्रबलगड आणि कलावंती दुर्ग. 2 रस्ते 2 साईडला वेगवेगळे आहेत. तर आपल्याला ज्या साईडला जायचे त्या साईडचा रस्ता आपण पकडू शकतो. आता आपल्याला बघा आपल्या कलावंतीला जायचे म्हणून आपण इकडनं जाणार आहेत. आणि ज्यांना प्रबलगडावर जायचे ते इकडनं जाऊ शकतात. आपण निघालो आता इकडनं गावातूनच. आणि बघा मस्त असा कंपाऊंड केलाय. त्या कंपाऊंड मधनं जायचे. ही पोरगी बघा अशी वाट बघते इथे जी उभी आहे मस्त की. हा काठी आहे ना काय. अरे बघा ही पोरगी आहे ना छोटी काठी विकायला बसली. कितीला काठी? 20 रुपयाला काठी. बघा जरा कोणाला ना काठी वगैरे पाहिजे असेल ना तिथं घेऊन टाका. 20 रुपयाला काठी आहे. जाताना ना आपल्याला एक इथे रस्त्यामध्ये नाही एका ठिकाणी गुफा लागते. तर आपण ती जाऊन पहिले बघणार आहेत त्यानंतर वरती चढणार आहेत. तर बघा हा रस्ता इकडनं आपल्याला जायचे वरती. आता जाऊन बघू आता आपण इथे. थोडं चढायला जरा आहे. हा नाही हे बघा अशी गुफा आहे आणि यातून आपल्याला आता जायच्या आतमध्ये गुडघा बसून. तर टॉर्च पण जरा घेतो हातात मी. आतमध्ये गेल्यानंतर डोक्यांना काही चान्स जास्त आहे इथे. पूर्ण डोक्यावरती बसून जावं लागणार आहे. जसं आतमध्ये जाऊ तसा अंधार वाढतो म्हणून टॉर्च लावलाय.
बाबो पाय भरले इथेच येते आता. अरे बाबू फिरून फिरून जावं लागतं पूर्ण. हे बघा आतमध्ये आल्यानंतर असं रूम भेटतो आपल्याला बघायला एक मोठी गुफेमध्ये. बाकीचं काय नाही, पण श्वास वगैरे घ्यायला त्रास होऊ शकतो. तो आलाय त्याच वाटे आपल्याला परत रिटर्न जावं लागणार आहे. तर जास्त टाइम नाही करता आपण परत बाहेर निघतो. बघा जरा बाहेर आलो तेव्हा जरा बरं वाटतं. नाही तर आतमध्ये ना पूर्ण श्वास घ्यायला त्रास होतो. गड किल्ले फिरायला मजा वाटते, पण हालत पण थोडीच खराब होते. कसं चालायला लागते बघा, बेकार हालत. इकडे जागा जरा मोठी दिसते. माय गॉड हो. बाहेर आल्यानंतर जरा बरं वाटतंय. आतमध्ये एकदम हालत बेकार होते, श्वास घ्यायला त्रास होतो. बघा काही चढायचे, काही पोरं वरती चढलेले आहेत. आपल्याला पण जायचे पटापट चढू, की भरपूर वेळ झालेला आहे त्यामुळे पटापट चढू. ते बघा एवढ्या वर्षी आपण चाललो ना, काय ट्रेक नव्हता, आता खरा ट्रेक चालू होतो. बघा तिथे दोर आहे, त्या दोराच्या साहाय्याने आपल्याला आता वरती जायचे. तर खरा ट्रेक आता इथे चालू होतो आपला. इथे मजा येईल आता चढायला. चला आता पटापट कॅमेरा सेट झाला. चला हे बघा दोरावरनं चढायचे, थोडा रिस्की पण आता. कसं चढायचं आता एखादा कॅमेरा पण आहे. आपण इकडनं चढू आणि तिथं डोर होता, या चढायला भेटत होता एखाद कॅमेरामुळे. आपण आलो साईडून. बघा साईडून जायचे बाजून. थोडा आता इथनं थोडं रिस्की पॅच चालू झालेलं आहे. दोरचा वापर करून जाऊ आपण. बघू आता मजा. बरोबर आहे ना, खरा अनुभव आहे का? एवढं आहे ना? पूर्ण पायऱ्या प्रॉपर एकदम. फक्त सुशांत आणि दिंडे लोंढेंमुळे आले. त्यांनी मोटिवेट नाही केलं. खतरनाक मजा येते चढायला. ठराविक अनुभव आहे. आतापर्यंत एवढा वरती चढलो खालपासून काहीच नव्हतं, एकदम सोपा ट्रेक होता. पण जसं वरती आलो एकदम हवा टाईट झाली. दिसतंय का रस्ता इथे आहे, इथनं असं आलो आपण. खूप ठराविक अनुभव आहे. पायऱ्या तिथं आहेत चांगल्या. आता परत इथे बघा, आता हा पॅच आहे ना साईडला, बघा हा पॅच जरा रिस्की आहे. म्हणजे 80-85 डिग्रीच्या पायऱ्या त्या पायऱ्या चढून आपल्याला जायचे वरती, त्यामुळे थोडा रिस्की तर आहेच. आता थोडा इथे जरा परत रिस्की पॅच आलेला आहे. जायला थोड्या जरा इथं रिस्की काम आहे.
चढणंच मुश्किल काम आहे आता. कसं जायचं? जरा रिस्कीच आहे जायच्या वरती, पण इथे नारळ नाही भेटत. एक खतच आता आपण करू प्रयत्न. एक आता जायचं वरती. हो बेकार बेकार पायऱ्यात आणि बघा पूर्ण अशा पायऱ्यात चढणं थोडं अवघडच आहे. विचित्र विचित्र आजू बघा. सोपं नाही गड किल्ले फिरणं. खतरनाक पायऱ्यात. पावसाळ्यात यापेक्षा रिस्की असणार आहे. उन्हाळ्यात ठीक आहे. डेंजर वाटतं रे ताई. डेंजर वाटतं ना. डेंजर आहेच. चढायला एवढं पुरी झाले. उचलाल त्यापेक्षा असं फिरत चढता चढता माणूस चपड घेऊन उतरायला भरी होत. हो अनुभव तर लय भारी होता इथपर्यंत येण्याचा, पण शेवटचा टप्पा होता आपल्याला हाच थोडा रिस्की होता. खालना जिथनं आपण आहोत तिथनं काहीच वाटलं नाही, पण एक शेवटची आता एक 5-10 मिनिटाचा टप्पा आहे हा बघताय तुम्ही. एक खरा अनुभव आहे. आणि आता तरी ठीक आहे उन्हाळ्यामध्ये, पण पावसाळ्यामध्ये इथे जरा जास्त रिस्की असणार आहे, कारण की चिकट वगैरे जास्त होणार पावसामुळे. तर उन्हाळ्यात एक ठीक आहे, पण उन्हाळ्यात पण जास्तीत जास्त सकाळी येण्याचा प्रयत्न करा. जेवढा आपण उशीर येऊ तेवढा आपला दगड हा गरम होईल आणि तेवढा चढायला त्रास होणार आहे, कारण की चढायला माणूस चढणार पण उतरताना जास्त त्रास होणार, कारण उतरताना बसून उतरायला लागणार आपल्याला. त्यामुळे जेवढा लवकर येण्याचा प्रयत्न करता तेवढा करा. हे बघा अजून पण थोडं वरती जायचे आपल्याला. थोडासा टप्पा राहिलेला आहे, तर पटापट आपण करू. हे बघा वरती आल्यानंतर पण सेम आपल्याला तसं बघायला भेटतो. त्याच हिशोबाने काय बोलतात विकास विषय ब्लॉग. थोडंच राहिलेलं आहे. मजा आहे. पाय कट केलं सर. कायला पाय कट केलं. तसं हे सगळी इथे थोडं आल्यानंतर बघा इथे पण तसंच बघायला भेटते. उतरताना पुरी होणार आहे. चढायला तर चढलो, आता कसं चढलोय त्या हिशोबाने उतरायला 100% पुरी होणार आहे. खूप वेळ झाला. चला पाय भरले चढता चढता. आता खरी हालत उतरताना होणार आहे. विचित्र कारभार. हो आपण एकदम शेवटच्या टप्प्यावरती येत. समोर बघू शकता इथे आपल्याला जायचंय, आणि एवढा वरती पण आल्यानंतर आपल्याला इथं
लिंबू पाण्याचा स्टॉल बघायला भेटतो. जिथं चालत येणं मुश्किल आहे तिथं तुम्हाला स्टॉल बघायला भेटतात. आणि आपण पटापट जाऊ एवढं कम्प्लीट करून घेऊ आता. स्टॉल बघा. अशा ठिकाणी चालत यायला माणसाची पुरी झाले. तिथे एवढं सामान घेऊन वरती येणं इझी नाही, वाटेल एवढं सोपं नाही. खाल तिथपर्यंत ठीक आहे, पण हा कातलात कोरलेला भाग आहे ना तो खूप रिस्की आहे. तेवढं वाटतो तेवढं सोपं नाही. बघा आता शेवटच्या पॅचला उभे आहेत आपण आणि हा पण थोडा रिस्कीच भाग आहे. पूर्ण असा चढायच्या वरती, धरायला वगैरे काय नाही ते. तर आपल्याला वाटतंय कॅमेरा साईडलाच ठेवायला लागणार आहे. कॅमेरा साईडला घेऊन चढू आपण पटापट. हे बघा आपण ना वरती आलेलो आता आणि समोर बघू शकता मागे हा तेवढा थोडा टप्प्याच राहिला शेवटचा. तिथे शिडीकडून आपल्या वरती जायचे. तेवढा एक टप्पा आपण चढू पटकन आणि वरती चढू. जेवढं ऊन पडणार तेवढं इझी, तेवढा त्रास होणार आपल्याला उन्हामध्ये उतरायला. आणि चढायला पण त्रास होतो, उतरायला जास्त त्रास होणार. आणि बसून बसून उतरायला लागणार आहे. सगळे चटके बसणार आहेत. अरे इथनं चढायची का? हा हे बघा एवढ्या शिड्या आहेत. शिड्यातून जायचे. शेवट आला आता आपला. चला तुझी आपण वरती जाऊ. आपण दोराला जाऊ शकतो का? दोन इथले असं आहे म्हणे का इथे एक शिडी? अच्छा शिडी रशी पण हे बघा इथे आहे ना दोन पायऱ्या आहेत. एक शिडीचा आहे आणि एक दोराचा आहे. शिडीचा तुमचा आहे का? अच्छा पैसे कुठे? दोन्हीकडे आहेत? एकीकडे? ₹30 का ₹20? हे बघा आपण गडाच्या ना शेवटच्या टप्प्याला आहेत आता. आणि इथे एक दोर आणि शिडी दोन्ही लावलेले. त्याचे ₹30 चार्जेस आहेत पर पर्सन. जातो आपण आता इथनं वरती. बघा तो उतरतोय त्या हिशोबाने आपल्याला जायचे वरती. चला आता आपण इथे चढू वरती आपण. तर आपण ना दोरच्या साह्याने जाऊ आता वरती. दोराचा तुम लोग जाओ, छोड़ो मैं इनका निकाल के मैं बाकी कुठे बघण्याचा? एक रस्सी पकड़ बापरे देखना पड़ेगा कैसा है. ही सोडू का आता? तो बघायला लागतील ना. अरे बापरे हो कुठला विकला का? वाटी
अरे बापरे, शेवटचा टप्पा आपण चढलो वरती फायनली. आणि बघू शकता मागे महाराजांची मूर्ती आहे. महाराजांच्या मूर्ती दर्शन घेऊ आणि आपण खाली उतरू आता. तर पहिले आपण जाऊन दर्शन घेऊ. भाई लोग उतना बघा खाली किती पब्लिक उभी आहे. एकेकाला वरती यावं लागतो, एकेकाला उतरायला लागतो. त्याशिवाय प्रत्येकाला यायला लागतो. सगळे वेटिंग उभे आहेत. चला आपण पहिले ना दर्शन घेऊ आपण महाराजांचं. आणि बघा आपण ना शेवटच्या टप्प्यावरती येत आणि समोर बघू शकता महाराजांची मूर्ती आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. आणि ते स्थापना 28 मार्च 2021 ला स्थापना केलेली आहे मूर्तीची. याच्या आधी इथे स्थापना केली की नव्हती आपल्याला काय माहित नाही, पण इथे स्थापना केलेली दाखवते. याच्या आधी या गडावरती काय होतं ते काय आपल्याला काय माहित नाही एवढं, पण आताची या मूर्तीची स्थापना केलेली. म्हणजे शेवटचा एक शुल्काच्या बाजूला मग सर्व आजूबाजूंचे गड आहेत. बघितलं ना तिकडे सर्व असं आजूबाजूने आपल्याला गड बघायला भेटतात पूर्ण गोळ. आणि हा एकच शुल्क आहे आणि त्या शुल्कावरती आपण येत अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटतो. बघा थोडा रिस्की पाहिजे पण मजा येते. बघा कशी पब्लिक इथे येते. आज पब्लिक चालू जागा थोडी कमीच येते, एवढीच जागा आहे. उतरू का? थांबा ते પછી रस्सीने पकड, काही नाही रस्सीने पकड, पकड पकड ठोका पाहिजे. मैं उतरते. हाँ हाँ मैं उतरते. कुठला म्हणतो भेटू. हाँ तुम्हें ट्राई कर सकते भाऊ कुठला इकडं का दोन्ही पकडू ना. घे घाल बाय. हा पाय इकडे घे. वती वती वती. हा सोड आता. एकच पकड आता. घे घालते पाय. घे घालते थोडं घालते. घालते घालते. अरे कपते एकदम घालते आता. कुठे एकदम पाय सोड. काय करायचे का हात घालते गॅस. हाँ यार तुम ब्लॉगिंग करते. चॅनलचं नाव काय? विका विषय ब्लॉग. चला इथलं झालं, आता निघू. आता आपण खाली उतरू. अशा प्रकारे आपलं गडचं सर झालेलं आहे. आता फक्त खालचा टप्पा उतरायचा बाकी राहिलेला आहे. पुढे उतरून घेऊ. उतरायला मोठी कसं येते आता. चला खाली उतरायचे आता. पटापट उतरू आता. दगड पण आपल्याला आहे. बसून 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 उतरायला लागेल. हो 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 हो. त्याला पाहिजे तो चढणार.
काम नाही उलटा उलटा फिरून फिरून उतरायला लागते. इस्कीचा थोडा उतरायला. यूट्यूब चॅनल आहे का आपला? हो हो, काय नाव आहे? विकास विषय ब्लॉग. हाय ब्लॉग. आपल्याला काय मित्र परिवार भेटले तिथे, ते पण आपल्या बरोबर होते नाही यायत, आपल्याला व्हिडिओ करायला मदत पण केली थोडीफार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. त्यामुळे आपल्याला चांगली व्हिडिओ पण करायला भेटलेली. आणि गड किल्ल्यांची त्यांना आवड आहे, त्यामध्ये बरं वाटतं जरा. असे जाताना पब्लिक भेटली ना तर जरा एनर्जी येते अंगामध्ये. वो ऊपर जाना, ऊपर नहीं जाता ना तो कोई इधर तक यही उसका पॉइंट है ना. सगळं पायऱ्या दगडामध्ये खोदलेल्या आहेत ना, तर फिरून फिरून नंबर केलेला आहे. समोरची पायरी दिसत नाही काय आहे, कशी आहे ती. ठीक आहे, पण आलो आता काय. तर चला आता व्हिडिओचा आपण शेवट करतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि एक महत्त्वाचं, जर तुम्हाला इथे यायचं झालं पनवेलवरनं बस पकडावं लागेल तुम्हाला. इथं ठाकूरवाडी म्हणून आहे, तिथं पायथ्याला ठाकूरवाडी यायला लागेल ना. प्रत्येक सीट मागे 30 रुपये घेते बसमध्ये. तुम्ही यात येऊ शकता. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.